ऑटोच्या धडकेत 40 वर्षीय दुचाकीस्वार ठार. ऑटोमधील प्रवासी जखमी. राजूर घाटातील महाकाली मंदिराजवळ घडला अपघात. ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल. ॲपे व दुचाकीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 40 वर्षीय दुचाकीस्वार घटनास्थळीच ठार झाले असून ऑटोमधील प्रवासी जखमी झाले आहेत. काल 19 डिसेंबरच्या सायंकाळी 7 वाजेदरम्यान राजूर घाटातील महाकाली मंदिराजवळ हा अपघात घडला. पॉलीकॅब या खाजगी कंपनीत काम करणारे वैभव सुरेश वाठ, वय 40 वर्ष, हे सायंकाळी 7 वाजेदरम्यान मोताळ्याहून आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH28 AG 7131 ने बुलढाण्याकडे येत असताना बुलढाण्याकडून मोताळ्याकडे जाणाऱ्या अँटो क्रम MH29 T1192 च्या चालकाने वैभवच्या दुचाकीला समोरून ठोस मारली. धडक एवढी जोरदार होती की यामध्ये वैभवचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ऑटोमधील काही प्रवासी जखमी झाले. त्यानंतर मृतक वैभव व जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी मृतक वैभवचा भाऊ विक्रम वाठ याने दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून वैभवच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच ऑटोमधील प्रवाशांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मृतक वैभव हा मूळचा बडनेरा येथील माळीपुरा भागातील रहिवासी असून तो पॉलीकॅब या खाजगी कंपनीत काम करत होता व काही महिन्यांपूर्वीच त्याची बुलढाणा येथे बदली झाली होती. त्याच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा आप्त परिवार आहे.